रायगड रोहा येथील डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृह येथे आज बुधवार दिनांक 17 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित पेण मंडळाच्या वतीने वीज वितरण कर्मचाऱ्यांसाठी 16 मनोरंजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटक भांडूप परिमंडळ मुख्य अभियंता संजय पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। माइंड पॉवर ट्रेनर डॉक्टर दत्ता कोहिनकर यांचे मनाची अमर्याद शक्ती आणि तणावमुक्ती कार्यक्रम, अमित गायकवाड यांचे मेडिक्लेम बद्दल मार्गदर्शन, स्नेहभोजनानंतर रंगमित्र सांस्कृतिक कला मंडळ इंदापूर निर्मित बाप पण भारी देवा नाटक सादरीकरण करण्यात आले। दहावीर नगरी म्हणतो, इथे छान मंदिर आहे दहावीर बाबांचं। मी मागच्या वेळेस प्रथमतः आलो होतो, त्यांनी मला त्या मंदिरात घेऊन गेले होते। फार पुरातन मंदिर आहे, त्याला पोलिसांची सलामी दिली जाते मिरवणुकीच्या आधी। खरंच सुंदर आहे, तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही बघा ते। आणि या सभागृहाचं उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते दसऱ्यापूर्वी झालं होतं। त्याच वेळेस आम्ही टीव्हीवर हा प्रोग्राम बघितला, हा हॉल बघितला। दादू साहेबांनी तेव्हापासूनच मला खुणगाठ बांधली होती की पुढचा कार्यक्रम माझा रोह्याला घेऊन द्यायचा, आणि त्यानुसार आपल्या पाटील सरांनी त्यांना मान्यता दिली आणि हा कार्यक्रम आज आपण इथे घेतो। आपला जिल्हा दक्षिणोत्तर पसरला आहे, आपलं कर्जत तालुका तिकडे आणि खाली पोलादपूर, त्यामुळे आपले सगळे कर्मचारी प्रत्येक कार्यक्रमाला काही येऊ शकत नाही। आपली इमर्जन्सी सेवा असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना आपल्याला सेक्शनला सब डिव्हिजनला ठेवावंच लागतं। त्यामुळे आपण हा विविध ठिकाणी कार्यक्रम घेतो। एखादा कार्यक्रम महाडला होतो, एखादा रोह्याला, एखादा पेणला, अलिबाग। आता पुढचे टर्न असतील आपले अलिबाग आणि पनवेल, तर दोन्ही कार्यकारीपर्यंत आहेतच इथे, ते ती जबाबदारी स्वीकारणारच आहेत। त्यांनी मागे सांगून ठेवलं आहे आम्हाला, तर पुढचे कार्यक्रम आम्हाला घेऊ द्या। तर मित्रांनो, हा जो कार्यक्रम आहे 16 मनोरंजनाचा, मी पाहिलं आपण 12ही महिने कार्यक्रमामध्ये गुंतलेलो असतो। ब्रेकडाऊनच्या कोणीही म्हटलं, आपले मंडळी आहेत, कुटुंबीय आहेत, आपण सकाळी डबा घेतो, लाईन स्टाफ निघतो बाहेर, घरी जायची वेळ नसते आपली, कारण आपली इमर्जन्सी सेवा असते। हॉस्पिटल्स, दवाखाने, वॉटर सप्लाय यांना तर आपल्याला 24/7 सप्लाय द्यायचा असतो। आणि हा आपला कोस्टल भाग असल्यामुळं यावर्षी तर बघा 7 महिने पावसाळा होता, पावसाळ्यात झाडं ओली होतात, तुम्हाला झाडांवर चढता येत नाही, आपल्या आउटसोर्स स्टाफला चढता येत नाही, तरीही तुम्ही त्याच्यातून मार्ग काढून हे अविरत सेवा देण्याचं काम करत असता। तर मित्रांनो, हा आपला मायग्रेशनचा फेज आहे महावितरणचा। 2005ला आपल्या 4 कंपन्या झाल्या, मुळा प्रवार आपण टेक ओव्हर केली। म्हणजे हे वीज क्षेत्र असे बंडलिंग अनबंडलिंग ह्या गोष्टी होतच असतात। पण मी जॉईन झाल्यापासून सांगतो, ऐकायचो की ही 2-4 वर्षातच खाजगी कंपनी होणार आहे, पण मित्रांनो तसं काहीही होणार नाही। कारण आपण आलेल्या प्रत्येक नवीन टेक्नॉलॉजीला अडॉप्ट केलेलं आहे, आपण त्या टेक्नॉलॉजीचा स्वीकार केला आहे आणि त्याच्यानुसार आपली कंपनी बदलत गेलेली। तुम्ही ब्लॅकबेरीचं उदाहरण ऐकलं असेल, ती कंपनी नोकिया, ब्लॅकबेरी बंद पडले कारण ते येणाऱ्या प्रवाहाबरोबर सज्ज झाले नाही। पण आपली कंपनी अशी नंबर 1 कंपनी, मगच सांगितलं आपलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आहे। हे सर्व नाव कशामुळे? आम्हा सगळ्या कर्मचाऱ्यांमुळे। आणि आपण ती नवीन तांत्रिक व्यवहार्यता तपासून आपण त्यात बदल केले आणि आपण त्यानुसार घडत गेलो। त्यामुळं आपली कंपनी कधीही खाजगीकरण होणार नाही, ही तुम्ही खुणगाठ बांधा। आणि खरंच नवीन टेक्नॉलॉजीमुळे तुमचे कामं कमी होणार आहेत। आज आपल्याला ग्राहकाच्या घरी डिस्कनेक्शनला जावं लागतं, पण नवीन स्मार्ट मीटर आले, ग्राहकाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे। त्याला त्याचं तासाला वीज बिल बघायला मिळणार आहे, एखादी वस्तू घरात चालू राहिली का, काही झालंय का, ह्या गोष्टी बघायला मिळणार आहे। त्याने मग ज्याच्याकरून त्याला ती सूट मिळणार आहे, आणि 10% सूट त्याला प्रत्येक वीज बिलामध्ये मिळणार आहे। हा स्मार्ट मीटरचा फायदा आहे। दुसरं त्याचं डिस्कनेक्शनचं आहे, आपल्याला आजकाल रिमोट डिस्कनेक्शन करता येणार आहे। जर सर्व ग्राहकांना या सोयी दिल्या तर आपल्याला एखादा ग्राहक थकला असेल तर रिमोटली डिस्कनेक्ट करता येणार आहे। आणि हा जो वेळ वाचणार आहे, आपण ग्राहकाकडे जातो येतो, 1-2 वेळेस सांगतो, रिक्वेस्ट करतो, तो आपण मेंटेनन्सच्या कामाला देण्यामुळे आपले जे पावसाळ्यात ब्रेकडाऊन होतात 12-12 तास, एखादा फिडर ब्रेकडाऊन राहतो ग्रामीण, मग तो कर्मचारी वर्ग आपला त्या मेंटेनन्सच्या कामाला आपल्याला वापरता येणार आहे किंवा
चांगली सेवा देण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. तर ह्या टेक्नॉलॉजी गोष्टी आहेत. आणि जर ब्रेकडाऊन झाले नाहीत, आज कित्येक कर्मचारी असतील, त्यांच्या मंडळी आहेत, ब्रेकडाऊन झालं की आपण 24 आवर बाइंडिंग आहे, तुम्हाला लगेच ब्रेकडाऊनसाठी ऑफिसला यावंच लागतं. जेवायला बसलेलं असलं तरी, ब्रेकडाऊन असलं तरी तुम्ही ताटावरून उठता आणि जाता. पण मित्रांनो, यामुळे काय होणार आहे, स्मार्ट टेक्नॉलॉजी अडॉप्ट केल्यामुळे आपण मेंटेनन्स चांगला करणार, ब्रेकडाऊन होणार नाही, ग्राहकाला अविरत सेवा मिळेल, पाऊस आला तरी आपला फीडर ब्रेकडाऊन होणार नाही. या दृष्टीनं आपण काळजी घेतली तर आज बघा आपण आपल्या कुटुंबियांना किती वेळ देतो. मला तर वाटतं लाईन स्टाफ आणि इंजिनियर आपण कामाला झुंपलेलंच आहे, पण तुम्ही त्यांना हा वेळ देऊ शकणार आहे. ज्यावेळेस तुमचा स्टेबल सप्लाय असतो, तुम्ही लिटरली घरी जाणार, आनंदाने जाणार, कुटुंबियांसमोर तास 2 तास गप्पा मारणार, महिन्याच्या 2-3 महिन्यांनी एखाद्या वेळेस त्यांना फिरायला नेणार, मुलांचे अभ्यास बघणार, हा फायदा आपल्याला होणार आहे. तर मित्रांनो, या गोष्टी, नवीन टेक्नॉलॉजी आपण सगळं अडॉप्ट केलेलं आहे. आणि आत्ता जो विश्वविक्रम झाला आपला, त्यात खरंच आपल्या महाराष्ट्राच्या व्यवस्थापकीय संचालक चंद्रासाहेब असतील, सर्व टॉप मॅनेजमेंट आहे, आपण आहोत, आपल्या सगळ्यांचा खारीचा वाटा आहे, कर्मचाऱ्यांचा. त्यामुळे मी परत एकदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. महावितरणचा भांडूप परिमंडळातला या वर्षीतला हा पहिला कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठीचा कार्यक्रम, 16 मनोरंजनाचा आज पेन मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास उपस्थित आमचे सहकारी बिक्कड साहेब, झोनचे माझे सहकारी गजदर मॅडम, बाबू साहेब, पेन मंडळातले सर्व कार्यकारी अभियंते, कार्यक्रमाचे आयोजक, होस्ट दालू साहेब, त्यांची टीम, गंभीर मॅडम, पेन मंडळातले पूर्ण अभियंते, अधिकारी, कर्मचारी, बाह्यस्त्रोत कर्मचारी, आमचे सन्माननीय भागीदार, कंत्राटदार, सगळे सर्व पत्रकार बंधू, सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. पेन मंडळातला हा कार्यक्रम आहे. पेनची ओळख महाराष्ट्राला आहे ती गणपती बाप्पांच्यामुळे आहे. तर एकदा जोरात होऊन जाऊ द्या, गणपती बाप्पा. दुसरी, आज आपण कार्यक्रम घेतोय रायगड नगरीत, रायगड जिल्ह्यात. तर आपले सगळ्यांचं आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण केल्याशिवाय आपण कुठलेही काम करू शकत नाही. तर त्यांचाही एकदा जयघोष करू जोरात, जोशमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आजच्या या प्रसंगी सगळे कर्मचारी उपस्थित आहेत, त्यांनी शाश्वती बाळगावी. मी आज कुठल्याही वसुली, स्मार्ट मीटर किंवा ब्रेकडाऊन या कुठल्याही विषयावरती बोलणार नाही. आज आपण सगळे जमलोय ते खरं तर एक वेगळा ब्रेकडाऊन थांबवण्यासाठी जमलोय. तर हा कुठला ब्रेकडाऊन? कारण आपण वीज पुरवठ्याच्या क्षेत्रात काम करतोय. 24/7 आपल्याला सेवा ग्राहकांना द्यावी लागते. पूर्वीचा एक काळ होता की 12 तास लोड शेडिंग असायचं. आठवड्यातले 3 दिवस रात्री सप्लाय नसायचा, 3 दिवस सकाळी सप्लाय नसायचा. तो काळ मागे टाकून आपण महाराष्ट्रानं, महावितरणनं कलेक्टिव्हली आपण खूप प्रगती केलेली आहे. आणि आता आपल्याकडे कुठेही विजेची कमतरता नाही आहे. त्यामुळं ग्राहकांना आपण सेवा देण्यासाठी 24 तास कटिबद्ध आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला कंटिन्युअसली या ताणतणावामध्ये राहावं लागतं. ग्राहकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, मॅनेजमेंटच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, लोकांच्याही प्रतीक्षा म्हणजे लोकप्रतिनिधींच्याही अपेक्षा वाढलेल्या आहेत. इंडस्ट्री आपल्यावरती डिपेंड आहेत, व्यावसायिक आपल्यावरती डिपेंडेंट आहेत. तर ह्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना साहजिक आहे की त्या अपेक्षा, आपले कंपनीचे टार्गेट्स, हे सगळं करताना आपल्याला ऑफिसमध्ये ताणतणाव येतो. साहेब आठवड्यातनं 2-2 मीटिंग घेतात, व्हीसी होतात,
आणि प्रत्येक जण वेगळ्या तणावामध्ये असतो आणि हे काम आपण टीम म्हणून काम करत असताना सुद्धा मग आपल्यामध्ये काही रिस्पॉन्सिबिलिटीज आणि ह्याचे कॉन्फ्लिक्ट तयार होतात की मग हे काम माझं नाही आहे, मग मलाच इतकं काम का. लाईनवर काम करणाऱ्या जनमित्राला रात्री ब्रेकडाऊन अटेंड करताना वाटतं की ऑफिसमध्ये काम करणारे लोक किती सुखी आहेत, त्यांना काही त्रास नाही. आम्हाला उन्हावाऱ्यात पावसात रात्री अपरात्री जाऊन लाईनवरती काम करावं लागतं. कधी काम ब्रेकडाऊन येईल, किती तासाचा ब्रेकडाऊन असेल हे माहीत नसतं. कुठलं घरातला कार्यक्रम आहे येणार हे सांगता येत नाही. ऑफिसमधलं काम करणाऱ्या माणसाला वाटतं की फील्डवरचं काम सोपं आहे, एकदा बाहेर गेलं की मग आपली 4 कामं करून सगळी कामं करून मॅनेज करता येतं. तर असं प्रत्येकाला वाटत असतं की दुसऱ्याच्या ताटातला लाडू खूप मोठा आहे. तसं काहीच नसतं. तुम्ही ज्याच्या रोलमध्ये जाल तेव्हा कळतं की ते पहिलंच बरं होतं. आणि हे करत असताना सध्याच्या ह्याच्यात मला काही रिटायर्ड झालेले चीफ इंजिनियर्स वगैरे भेटतात आणि ते म्हणतात की अरे वा छान आहे, चीफ इंजिनियरचा रोल खूप चांगला, आम्ही खूप एन्जॉय केलं. मी त्यांना सांगतो की साहेब तुम्ही जेव्हा रिटायर झाला ना तेव्हा हे नव्हतं. आता आपण कुठेही असलो, म्हणजे मी आता स्टेजवर जरी असलो तरी हेड ऑफिसचा फोन चालूच आहे. तर आपण तसं फ्री असतो पण कायम बांधलेला असतो आणि त्याच्यामुळं कायम आपल्या मनामध्ये आपण घरी असो, कुठल्या कार्यक्रमात असो, कुठेही असो, हा एक इनडायरेक्ट तणाव प्रत्येकाच्या डोक्यावरती असतो आणि तो आता आपण टाळू शकत नाही आहे. आपल्याला त्याला मॅनेज करणं, हाताळणं हे जमलं पाहिजे. आणि हे नाही जमलं तर मग चिडचिड होते, मग आपण सहकार्याशी भांडतो, साहेबाबरोबर भांडतो, वादविवाद होतात. तर त्या वादविवादातनं वातावरण खराब होतं. प्रसंगी काही ठिकाणी ऍक्सिडेंट्स होतात. त्या व्यक्तीचा किंवा त्याच्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो किंवा ग्राहकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. उपकरणांची हानी होऊ शकते. तर हे झालं नाही पाहिजे. काम करणारा माणूस हा प्रसन्न असला राहायला पाहिजे, स्ट्रेस फ्री राहायला पाहिजे. ही एक महावितरणची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतनंच वर्षभर आपण स्पोर्ट्स असतील, नाट्यस्पर्धा असतील किंवा असे मनोरंजनाचे कार्यक्रम असतात, आपण सन्मान सौदामिनी घेतो, सुरक्षेचे सप्ताह राबवतो. तर या सगळ्यांचा उल्लेख जे याच्यासाठी आहे की ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक प्रयत्न करत असतो की आपल्या दैनंदिन कामामध्ये जे आपल्याकडं ताणतणाव निर्माण होतात, टीम्समध्ये कॉन्फ्लिक्ट तयार होतात, जनमित्र, शाखा अभियंता आणि उपविभागीय अभियंता किंवा कार्यकारी अभियंता टू खालची टीम, HR, फायनान्स, या सगळ्यांमध्ये एक जे स्ट्रेस तयार होतो तो अशा कार्यक्रमांमध्ये प्रत्येकानं आपलं पद विसरावं, आपलं काम विसरावं, एक टीम म्हणून आपण आपलं मन मोकळं करावं, एखादं नवीन क्रिएटिव्ह काहीतरी करावं. नवीन बाहेरचे आता कोइनकर सरांसारखे आपल्याकडे एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडनं 4 गोष्टी समजाव्या आणि आपला जो काही स्ट्रेसचा टेम्पो वाढलेला आहे तो रिसेट करावा. हा या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश आहे आणि त्या भूमिकेतनं आपण आजचा हा कार्यक्रम घेतोय. जगदाळे साहेबांनी जसं आता स्पीचमध्ये सांगितलं की रायगड नगरीत किंवा रायगड जिल्ह्यात खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे ही स्वराज्याची राजधानी मावळ्यांनी त्या काळी गाजवली. आज सुद्धा आमचे महावितरणचे मावळे या वाड्या वस्त्यांमधने, दरी डोंगरांमधनं विकासाची वीज प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचून आज सुद्धा ते त्याचं नाव गाजवतात. एक जोरदार टाळ्या आपण सगळ्या महावितरणच्या मावळ्यांसाठी वाजवूया. मित्रांनो, या प्रसंगी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की महावितरण आपल्यासाठी, आपल्या मानसिक आरोग्यासाठी किंवा बाकी पण मेडिकल फॅसिलिटीज, या सगळ्या फॅसिलिटी
फॅसिलिटीज प्रोव्हाइड करत असतं, पण आपली गरज आहे की आपल्या ठिकाणी कामाचं ठिकाणी वातावरण चांगलं ठेवून एकमेकाला सपोर्ट करून हे सगळे जे चॅलेंजेस आहेत, नवीन नवीन टास्क येतात, नवीन नवीन चॅलेंजेस येतात, काळ बदलतो तसं आपल्या कामाचं स्वरूप बदलत आहे. तर या सगळ्या चॅलेंजेससाठी आपण एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे. आणि या प्रसंगी मला काही कुटुंबीय पण उपस्थित राहिलेले दिसत आहेत, तर त्यांना एक माझी विनंती आहे की त्यांचा नेहमी सपोर्ट राहिलेलाच आहे, तर तो मानसिक आधार, मानसिक सपोर्ट असाच तुमचा आमच्या कर्मचाऱ्यांसाठी राहू दे. तुमची शक्ती हीच महावितरणची शक्ती आहे, कारण घरचं वातावरण जर शांत असेल तर माणूस कामावरती छान लक्ष केंद्रित करू शकतो. आज आपण बघतोय की समाजामध्ये डिप्रेशन, एन्झायटी या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्याला बरेच कारणे आहेत. आपण आज या मोबाईलच्या माध्यमातून सगळ्यांशी कनेक्टेड आहे, परंतु तसं बघितलं तर सगळ्यात जास्त आयसोलेटेड पण आहे, कारण आपण याच्यातच गुंतलेले आहे. आपण मन मोकळं करत नाही, 4 मित्र भेटून त्यांच्याकडे आपले अडचणी मांडत नाही किंवा आपल्याला काय त्रास होतो हे सांगत नाही. आणि मग काही घटना आपल्याला ऐकायला मिळतात की ऐन 30, 35 मध्ये, 40 मध्ये हार्ट अटॅकने माणूस गेला, डिप्रेशन मध्ये गेला, किंवा काही ठिकाणी तर महावितरण मधल्याच घटना आहेत की सुसाईड केलं. तर हे का घडतंय? आपल्याकडे अगदी विद्युत सहायक मधून येणाऱ्या कर्मचाऱ्याला सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचे वेजेस देतोय. मार्केटमध्ये वन ऑफ द बेस्ट सॅलरीज आपल्या या सेक्टरमध्ये आपण देतोय. एवढे सगळे कार्यक्रम राबवतोय, पण तरी सुद्धा अशा घटना घडतात, तेव्हा आपल्याला अंतर्मुख होऊन या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. एक जर आपण बघितलं की समाजामध्ये जे काही घडतं त्याचं प्रतिबिंब असतं, तर ओव्हरऑल आता तुम्ही जर मुलांच्या मध्ये सुद्धा जर बघितलं की आमची मुलं शाळेत आहेत, तर दिवसातनं 10 वेळा तरी ते म्हणतात की मला बोर होतंय, मला वेळ जात नाही, मला बोर होतंय. त्यांच्याकडे सगळ्या फॅसिलिटीज आहेत, सगळे टीव्ही आहे, टॅब आहे, मोबाईल फोन आहे, सगळ्या फॅसिलिटीज आहेत, पण तरी सुद्धा या लोकांना, मुलांना बोर होतं. ह्याचं कारण आपण जर बघितलं तर आम्ही शाळेत असताना आम्हाला बोर व्हायला वेळच नसायचा. शेतामध्ये खेळायचं, ग्राउंडवरती जायचं, मित्र आमच्या बरोबर खेळणं, आउटडोर खेळणं, ऍक्टिव्हिटीज करणं. रिसोर्सेस नव्हते पण आनंद भरपूर होता. तर या गोष्टींपासून ही दूर आहेत आणि म्हणून त्याच पद्धतीचं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा घडलेलं आहे. आपण काम करतोय, अनेक अचिव्हमेंट्स करतोय, चांगले चांगले फ्लॅट्स घेतोय, चांगल्या चांगल्या गाड्या घेतोय, परंतु मनाची शांती, मनाचा हे कुठंतरी आपलं विसरलंय. मध्यंतरी मला एक चांगले गुरु भेटले, माझे मित्रच आहेत पण मी त्यांना गुरु ठिकाणी मानतो. त्यांनी एक मला सांगितलं की आजकाल परिस्थिती अशी आहे की आपण खरं तर वस्तू वापरून नाती जमवली पाहिजेत, वस्तू वापरून नाती जमवली पाहिजेत, पण आज नाती वापरून वस्तू जमवण्याचा सगळा एक ट्रेंड सुरू आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन डेव्हलप होतंय. बरेच लोक आयुष्य असं जगतात, अशा वस्तू गोळा करण्याच्या मागे लागतात की त्यांना वाटतं आपण कधी मरणार नाही. पण जर वस्तुस्थिती बघितली की असे मरतात की कधी जगलेच नाही. तर आयुष्य कसं जगलं पाहिजे, कसा आनंद घेतला पाहिजे, 4 मित्र असले पाहिजेत, आपलं मन मोकळं करता आलं पाहिजे, जे छंद आहेत ते छंद जोपासले पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं आयुष्याचा जो आनंद आहे तो आपल्याला घेता आला पाहिजे. आता कामाचा ताणतणाव म्हणाल तर काम आपल्याला आहे याच्यातच आपण सुख मानलं पाहिजे, कारण जगात सगळ्यात जास्त बेरोजगारी आज भारतात आहे. असं असताना आपल्याला शाश्वत नोकरी आहे, आपल्या मातृभूमीच्या ठिकाणी राहून आपल्याला समाजाची सेवा करता येते आणि त्या मोबदल्यात चांगला मोबदला मिळतो. यासारखी चांगली नोकरी मला तरी वाटत नाही की दुसरीकडे कुठं मिळेल. त्यामुळं ते जे काही चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस पॉझिटिव्हली ऍक्सेप्ट करून आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर चांगलं कोऑर्डिनेशन ठेवून जर आपण हे डील करू शकलो तर एक
सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्य नक्की आपण जगता येईल असं मला वाटतंय. या प्रसंगी आपल्याला पुढचे कार्यक्रम खूप ऐकायचे आहेत, त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. फक्त एक लाईन्स आहेत कवितेच्या विंदा करीतकरांच्या, की आपण आयुष्य कसं जगायला पाहिजे. माझ्याबरोबर तुम्ही जर बोलला तर मला अजून जास्त छान वाटेल. असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, म्हणजे मनात जर आपल्या असेल एखादी गोष्ट मिळवायची तर बघा, असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत घेताना अंबर, पाय असावे जमिनीवरती, कवेत घेताना अंबर, हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देतात. संकटासही ठणकावून सांगावे, संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही, करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना. गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद. पण ह्या कंपनीमध्ये वीज वितरणासोबत इतरही भरपूर कामे करतो आणि त्यातलं हा एक आज आपण कार्यक्रम घेतोय आपल्या सर्वांच्या साक्षीनं. धावित नगरी रोह्यामध्ये हा कार्यक्रम पहिल्यांदा आयोजित होतोय. आमची आणि आमच्या कर्मचाऱ्यांची खूप दिवसापासूनची इच्छा होती की हा असला कार्यक्रम आपल्या रोहा नगरीमध्ये व्हायला पाहिजे. प्रत्येक वेळी हा दरवर्षी जेव्हा कार्यक्रम व्हायचा तर आमच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ घेणं इतकं सहज शक्य होत नव्हतं, कारण तो इथून लांब असायचा. आणि आपण सर्वजण जाणता की आपलं वीज वितरणाचं काम हे कोणाच्या भरोश्यावर ठेवून आपण कुठल्या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आमच्या स्थानिक कर्मचाऱ्यांसाठी हा आपण आवर्जून इथं मी संकल्प मांडला की आपण इथं घेऊया. आणि मला अभिमानानं सांगावं वाटतं की आमच्या रोहेकर कर्मचाऱ्यांनी त्यांना तितकाच भरभरून प्रतिसाद दिला आणि या कार्यक्रमाचं एक यशस्वी आयोजनाचं जे आमच्यावर जबाबदारी आली होती एक सर्वांनी एक संघ भावनेनं या माध्यमातून इथं केली. महावितरणमध्ये काम करत असताना ही फक्त वीज वितरणाचं काम करत नसून या कंपनीमध्ये वीज वितरणासोबतच सामाजिक बांधिलकी, सेवा, वीज सेवा, राष्ट्र निर्मितीमध्ये सक्रिय सहभाग, ह्या सगळ्या गोष्टीच्या सोबत एक अजून मानाचा तुरा आपल्या शिरपेचामध्ये रोवल्या गेला. आणि मला अभिमानानं सांगावं वाटतं की संपूर्ण जगामध्ये एकमेव अशी कंपनी आहे की ज्या कंपनीचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणी झाली आहे आणि आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड धारक कंपनी म्हणून इथं वावरतो. याचा आपला सर्वांना खरोखर मनापासून अभिमान असायला हवा. मित्रांनो, आपलं काम हे जिगरीचं असतं, हे जोखमीचं असतं आणि याच्यामध्ये सातत्यता ठेवणं हे एक तितकंच कठीण काम असतं, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हे सगळं कठीण काम करत असताना आपल्याला जो ताणतणाव येतो, आपल्याला जे नकारात्मक प्रसंगांना सामोरं जावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या आयुष्यावर, आपल्या मनावर किंवा आपल्या मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याने किंबहुना तो होतच असतो.
ह्या सगळ्या विपरीत परिणामातून आपल्याला सावरण्यासाठी म्हणून हे असे उपक्रम आपल्याला सातत्यानं राबवणं आवश्यक असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण हा कार्यक्रम इथं घेतोय. त्याचा मला अभिमान आहे की आपण सर्वांनी त्याच्यामध्ये इतक्या स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन हा कार्यक्रम इथं रोहानगरीमध्ये आयोजित करण्यासाठी आपण इथं हजर झालात. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि हा तुमचा सर्वांचा वेळ न घेता आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी म्हणून मी पुन्हा एकदा उपस्थित सर्व चे स्वागत करून हा प्रास्ताविक माझा थोडक्यात असलेला प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.